तर दिवसामध्ये साधारण 80,000 विचार आपल्याला रॅन्डमली येत असतात आणि त्यातले पण जवळपास 80% विचार हे निगेटिव्हच असतात. जण बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना एक सल्ला देतात, मन घट्ट कर. हे मन घट्ट कसं करायचं? आपण स्वतःची रिअल लाईफमध्ये तुलना इतरांच्या रिअल लाईफशी करत असतो. पैसा आहे, गाडी आहे, घर आहे, पण मानसिक शांतता नाही आहे अजिबात. आज 2 गोष्टीवर काम चालतं. एक आहे गाईडलाईन्स, दुसरी आहे डेडलाईन्स. महिलांमध्ये ओव्हर थिंकिंग खूप जास्त प्रमाणावरती दिसून येतं. सगळ्यात अंडर रेटेड आणि अंडर युज्ड जर कोणतं अँटी डिप्रेसंट असेल तर तो आहे व्यायाम. पुरुषांच्या मानसिक आरोग्याबद्दल किंवा त्यांना अजून जास्ती त्यांचं मन स्ट्रॉंग करण्यासाठी आपण काय सांगू शकतो? मर्द को कभी दर्द नाही होत. एकटेपणा आहे पण एकांत नाहीये. बरोबर सर. फिजिकली फिट राहण्यासाठी आपण सगळे जिम करतो, डाएट करतो, स्विमिंग करतो, सायकलिंग करतो, पण मेंटल हेल्थचं काय? मेंटल हेल्थचा आपण तितक्या सिरियसली कधी विचार नाही करत. आजच्या या धावपळीच्या काळात आपण सतत करिअरच्या मागे, पैशाच्या मागे, नातीसंबंधी जपण्याच्या मागे, कंपॅरिझनच्या मागे सतत धावत सुटले आणि या धावण्याच्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपलं मन मात्र मागे पडत चाललंय. पण आपण कधीच ह्या मनाचा विचार नाही करत आहे. त्या मनावरती ह्या सगळ्या गोष्टींचा काय अफेक्ट होतोय त्याचा आपण विचार नाही करत आहे. पण न कळतच एक दिवशी तुमच्या आयुष्यात स्ट्रेस, अँझायटी, ओव्हर थिंकिंग या सगळ्यांचा परिणाम व्हायला चालू होईल आणि मग हे सगळे घटक जे तुम्ही फक्त ऐकलेत किंवा पुस्तकात वाचलेत हे तुमच्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग होऊन जाईल. मग प्रश्न असा येतो की चांगली मेंटल हेल्थ म्हणजे नक्की काय? कधीच न रडणं, नेहमी हसत राहणं, की कोणत्याही संकटातून परत पुन्हा पुन्हा नव्या जिद्दीनं उभं राहणं? आरोग्यवारीच्या या आजच्या विशेष भागात आपण समजून घेणार आहोत चांगली मेंटल हेल्थ म्हणजे चांगलं मानसिक आरोग्य कसं असतं, ते कसं घडवायचं असतं, त्याच्यासाठी काय काय करायला हवं, कोणत्या गोष्टी टाळायच्या, आणि या सगळ्या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर विक्रांत हजारे सर, जे गेली 8 वर्ष मानसोपचार तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आहेत मिरजमध्ये. मिरजला खूप जुना वैद्यकीय इतिहास आहे आणि मिरजला वैद्यकीय पंढरी असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच या पंढरीमध्ये आज आपण आरोग्यवारी घेऊन येतोय. आजचा हा भाग तुम्ही अजिबात चुकवू नका, पूर्ण बघा आणि ही माहिती अजून बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचवा, कारण मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्या इतकंच खूप जास्ती महत्त्वाचं आणि गरजेचं सुद्धा आहे. चला चालू करूयात. सर नमस्कार. मी आरोग्यवारीच्या आमच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. खूप धन्यवाद सर. प्रथमतः तुम्ही बिईंग डॉक्टर आणि तुमची टीम या आरोग्यवारीच्या माध्यमातून प्रत्येक वेळी आरोग्याविषयी खूप महत्त्वाचा विषय घेऊन येता आणि त्या विषयावरती तज्ज्ञांसोबत जी चर्चा घडवून आणताय आणि समाजामध्ये जी जागरूकता निर्माण करताय त्याबद्दल ते काम खूप कौतुकास्पद आहे. त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. थँक्यू सर. आपण सर आपल्या कन्व्हर्सेशनकडे जेव्हा चालू करतोय तेव्हा सगळ्यात पहिला क्वेश्चन असला पाहिजे, चांगलं मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय? बरं, तर आता यामध्ये चांगलं मानसिक आरोग्य म्हणजे आपल्याला बऱ्याचदा वाटतं की फक्त मानसिक विकार नसणे किंवा मनोविकार नसणे म्हणजे चांगलं मानसिक आरोग्य. तर असं बिलकुल नाही आहे. यामध्ये प्रथमतः आपल्याला हे बघायला लागेल की आपल्या भावना आपण ओळखू शकतो का? आपण जी परिस्थिती आपल्या अवतीभोवती निर्माण होते किंवा ताणतणाव निर्माण होतो तो जर आपण व्यवस्थित हाताळू शकत असेल, आपण अशा परिस्थितीमध्ये योग्य निर्णय घेऊ शकत असो, तर त्यालाच आपण चांगलं मानसिक आरोग्य म्हणू शकतो. म्हणजे सांगायचा उद्देश असा की चांगलं मानसिक आरोग्य असणं म्हणजे नेहमी खुश असणं असं नाही. बिलकुल नाही. बरोबर. कारण आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की फक्त चांगलं मानसिक आरोग्य म्हणजे खुश राहायला पाहिजे, कायम खुश राहायला पाहिजे, पण असं कधीच होत नाही. कारण प्रत्येकाला दुःख, निराशा, राग, मत्सर अशा वेगवेगळ्या भावना असतात
आणि यामधून जात असताना समजा एखादा ताणतणाव आला तर यातून जात असताना हे सगळ्या भावना निर्माण होणं खूप साहजिक आहे. पण ह्या आपण कशा हाताळतो त्यावरती आपलं चांगलं मानसिक आरोग्य अवलंबून आहे. जर समजा समुद्र माहिती आहे आपल्याला, समुद्रामध्ये लाटा येत असतात, त्या कधी वर असतात कधी खाली असतात. तसं आयुष्य पण तसंच बनलेलं आहे. कधी तणाव वरती असेल कधी खाली असेल. तर त्या पद्धतीनं त्या ह्याच्यातून जात असताना जर जहाज ती व्यवस्थित त्याला पार करून जाऊ शकत असेल, त्या लाटांमधून पार पडत असेल, तर आपण त्याला चांगलं मानसिक आरोग्य म्हणू शकतो. त्यामुळं नेहमीच आनंदी असायला पाहिजे असं काही गरजेचं नाही. ओके. आणि सर मग आताची जी यंग जनरेशन आहे जी सर्रास सगळ्या हॉस्पिटलमध्ये पेशंट म्हणून दिसतीये, बरोबर. मग ती सायकॅट्रिस्ट म्हणजे तुमच्याकडे सुद्धा त्याचा क्राऊड जास्त आहे का? बरोबर आहे, बरोबर. नक्कीच म्हणजे कारण आता नक्कीच अलीकडच्या काळामध्ये विशेषतः कोरोना नंतरच्या काळामध्ये हा क्राऊड बऱ्यापैकी वाढलाय. कारण बरीच कारणं याला कारणीभूत आहेत. म्हणजे मेंटल हेल्थ कम्प्लीटच डिस्टर्ब झाली आहे त्यांची. हा म्हणजे बऱ्यापैकी कारण बऱ्यापैकी लोक आता त्या भावनांमधून जात आहेत. आणि आजकाल थोडं पूर्वी जागरूकता त्या मानानं कमी होती, पण आजकाल जागरूकता निर्माण झाल्यामुळं होत असल्यामुळं अशी लोक नक्कीच अप्रोच करतात. मग ह्या यंग जनरेशनचं मेंटल हेल्थ इतकं डिस्टर्ब का होत आहे? बरोबर. त्याची काय कारण आहेत? ओके. तर आता यामध्ये आपण बघितलं तर पहिल्यांदा आपण बघतो आज प्रत्येकजण सकाळी उठल्यापासून आपण मोबाईल पहिला उघडतो. म्हणजे उठल्यानंतर पहिलं आपण काय काम करतो तर मोबाईल. पूर्वी आपण वेगळ्या गोष्टी करायचो. तर आज मोबाईलवरती म्हटलं तर सोशल मीडिया आहे. सोशल मीडियाचे फायदे पण बरेच आहेत, पण सोशल मीडियावरती इंस्टाग्राम असेल, फेसबुक किंवा अन्य माध्यमातून आपण बघतो की आपल्या अवतीभोवतीचे लोक किंवा आपल्या ओळखीचे लोक कुठंतरी बाहेर फिरायला गेलेत, कोण दुबईला गेले, कोण युरोपला गेले. आणि असं आपण जेव्हा बघतो, कारण ती स्टोरी अपलोड केलेली असते, त्यावेळी आपल्या मनात एक विचार येतो की हे लोक तिथपर्यंत पोहोचले, आपण कुठे आहे. म्हणजे कंपॅरिझन. येस, कंपॅरिझन महत्वाचं म्हणजे खूप महत्वाचं कारण आहे की आपण हे समजून घेत नाही की त्यांनी जो टाकलेली स्टोरी आहे ते त्यांच्या आयुष्यातला एक छोटासा पार्ट आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त पण त्यांचं आयुष्य असू शकतं. त्यांना पण अडीअडचणी असू शकतात. त्यांनी हायेस्ट पिकचा जो चांगला पॉईंट आहे तो त्यामध्ये शेअर केलाय. बट आपल्याला असं वाटतं की त्यांची ओव्हरऑल लाईफ तशीच आहे आणि जे लार्जर दॅन बिगर वाटते. म्हणजे एवढी अशाप्रमाणे वाटल्यामुळं आपल्याला साहजिकच ताणतणाव निर्माण होतो. हे तर एक कारण झालं. दुसरी गोष्ट कंपॅरिझन या गोष्टीमध्ये तर होतच. पण काल परवाचीच गोष्ट आहे. आता आपल्याला माहिती आहे 10वी-12वीचे निकाल लागले आणि त्यानंतर एक चांगली सुशिक्षित जोडपं त्यांच्या मुलाला घेऊन आले. म्हणजे 10वीला होता तो आणि 10वीला काहीतरी त्याला 70% वगैरे पडले होते. तर त्यानंतर 15 दिवसामध्ये असं त्यांना दिसलं की थोडं वागण्यामध्ये त्याचे बदल येत आहेत. चिडचिड वाढते किंवा बोलणं कमी झालंय किंवा उदास वाटतोय. तर त्या गोष्टीमुळे ते घेऊन आले होते. पण त्याच्याशी बोलल्यानंतर मला असं समजलं की त्याला मार्क कमी पडले याचं दुःख होतं, पण ते तात्पुरतं होतं. पण त्याच्या आई-वडिलांनी त्याला इतर मुलांशी म्हणजे शेजारी असतील, आपले नातेवाईक असतील, यांच्या मुलाला 90% पडले, त्यांच्या मुलाला 95% पडले, असं कंपॅरिझन केल्यामुळं त्याच्यावरती इतका प्रभाव झाला होता की तो त्यांच्यावरती चिडचिड करत होता. म्हणजे बऱ्याचदा आपण नॉर्मली गरज नसताना पण असे कंपॅरिझन करतो, तुलना करतो आणि ही तुलना सुद्धा बऱ्याचदा ताणतणावाचं कारण असू शकतं. त्यानंतर आपण बघतोय की आपल्या ह्याच्यामध्ये आता युथचा जर विषय घेतला तर IT प्रोफेशनल्स असतील किंवा शाळांमध्ये जाणारे असतील किंवा कॉलेजेसमध्ये किंवा इतर कर्मचारी असतील, आज 2 गोष्टीवर काम चालतंय. एक आहे गाईडलाईन्स, दुसरी आहे डेडलाईन्स. बरोबर. जर त्यांनी गाईडलाईन्स सोबत जायचं म्हटलं तर डेडलाईन्सला त्यांचं काम पूर्ण होणार नाही आणि डेडलाईन्स जर लक्षात ठेवून काम केलं तर गाईडलाईन्स नुसार काम होणार नाही. म्हणजे कामाचा तणाव सुद्धा एक महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी आज दिसून येतोय की हे प्रमुख कारण बनतोय. अजून तशी बरीच कारणं आहेत. आजकाल आपण बघतोय की अनिश्चितता किती आहे. विशेषतः कोरोनानंतर आपल्याला असं आढळून आलं की पूर्वी एवढं मानसिक आरोग्याबद्दल लोकांना एवढं जागरूकता नव्हती, पण त्यानंतर जेव्हा लोक एकटे राहिले त्यानंतर लक्षात आलं की जी
जीवाच्या बद्दलची अनिश्चितता होती किंवा भविष्याबद्दल जी अनिश्चितता होती त्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर झाला होता. आपल्या मनाला निश्चित गोष्टी खूप आवडतात, पण जर काही अनिश्चित गोष्टी असतील, आता पण जे युद्ध चालू आहे त्या युद्धाचं पण किती मोठ्या प्रमाणावर सारखं म्हणजे जनमानसात किती मोठ्या प्रमाणावर त्याचा परिणाम होतोय. म्हणजे सगळ्याच दैनंदिन गोष्टी येस नक्कीच वाढतच चाललेत आणि ते त्यांच्यासाठी अनप्रेडिक्टेबलच होतं ते. येस त्यामुळेच ते अनप्रेडिक्टेबिलिटी कुठंतरी मग एक ते मुख्य कारण ठरते. अजून तशी बरीच कारणं आहेत, म्हणजे जसं की कधी कधी आपण भावना व्यक्तच करत नाही, म्हणजे जिथं व्यक्त व्हायला पाहिजे होत नाहीये, ते सुद्धा एक बऱ्याचदा प्रमुख कारण बनते. सर, आणि असं एक कारण असू शकतं का की जनरेशन गॅप, आता जसं यंग जनरेशन 20शीतली 30शीतली मुलं असतील, ते त्यांच्या आई वडिलांना जे 50शीत किंवा 60मध्ये त्यांना किंवा त्यांच्या जर समजा आजी आजोबांना असं सांगायला गेले की मी डिप्रेशन मध्ये चाललोय, तर आजी असं विचारणार कुणासोबत चाललंय, एकटा चाललायस का मित्र पण आहेत तुझ्यासोबत? नक्कीच. मग हा जनरेशन गॅप मुळे हे असं होऊ शकतं? नक्कीच. कारण जनरेशन गॅप जसं आता आपण बघतोय की हल्ली तर खूप झपाट्यानं जनरेशन गॅप बनतोय. तर यामुळं काय होतं की जे पूर्वीच्या जनरेशन होत्या त्यांना ज्या गोष्टींचा एक्सपोजर होता, त्यांच्या अपेक्षा होत्या, त्यांचं जशा प्रकारे राहणीमान होतं, त्यामध्ये ह्या गोष्टी फारशा येत नव्हत्या. पण अलीकडं लोकांमध्ये जे अपेक्षा इतक्या प्रमाणात वाढल्या आहेत, त्या अपेक्षांचं ओझं कुठंतरी आज मुलांमध्ये दिसतंय. आणि तुम्ही जसं डिप्रेशन म्हणाला तशी खूप कॉमनली टर्म आजकाल यूज होते की मला डिप्रेशन आहे. बऱ्याचदा असे टर्म आपण यूज न केलेले बरे, पण तरी पण लोक आजकाल म्हणजे लगेच म्हणत असतात की असं आहे, पण खरं तर त्याला तज्ञांचा सल्ला घेऊनच त्याच्यावरती आपण शिक्का दिलेला कधी पण चांगलं. बरोबर. सर, मग हे जी मेंटल हेल्थ आपल्याला स्ट्रॉंग बनवायची किंवा मानसिक आरोग्य एकदम छान हेल्दी असण्यासाठी आपण कोणत्या डेली रुटीनमध्ये काही चेंजेस आपण सांगू शकतो का, ज्याच्यामुळे त्यांचं मानसिक आरोग्य चांगल्या लेवलला जाऊन पोहोचेल? बरोबर, नक्कीच अशा गोष्टी आपण नक्कीच करू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे झोप आहे. आपल्या आयुष्याच्या 1/3 पार्ट झोपत असतो आणि उरलेले 2/3 पार्टमध्ये ज्या आपल्या गोष्टी असतील, कामं असतील, ते आपण करत असतो. जर आपला 1/3 पार्ट ओके असेल तरच आपला उरलेला 2/3 पार्ट त्या पद्धतीनं आपल्याला म्हणजे चांगला करू शकतो. त्यामुळं झोप ही खूप महत्वाची आहे. आता झोप म्हणजे फक्त रेस्ट नाही आहे, तर झोप ही सिस्टीम ह्याच्यासाठी आहे की आपण जी दिवसभर ऊर्जा स्पेंड करतो, म्हणजे शारीरिक असो किंवा मानसिक असो, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला दोन्ही ऊर्जा कमी होतात जेव्हा रात्री, तेव्हा त्या ऊर्जा रिकव्हरी करण्याची सिस्टीम म्हणजे झोप आहे. त्यामुळे झोप अत्यंत महत्वाची आहे. 6 ते 7 तास किंवा 8 तासपर्यंत तरी झोप असणं खूप गरजेचं आहे. ती झोप नसेल तर आपल्याला आपण सगळ्यांनीच अनुभवलं असेल की झोप झाली नाही त्या दुसऱ्या दिवशी खूप आळस वाटायला लागतो, चिडचिड वाटायला लागतो, कधी कधी अँझायटीचा पण त्रास होऊ शकतो आणि आपला मूड पण त्या दिवशी खराबच राहतो. तर त्यामुळे झोप ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर ती जर आपण व्यवस्थित केली, कारण आजकाल आपण सोशल मीडिया आणि मोबाईलच्या अतियूजमुळे आपण थोडंसं म्हणजे त्याकडे दुर्लक्ष होते, तर ते एक गोष्ट जरी केली तरी मला वाटते 60 ते 70% प्रॉब्लेम मानसिक आरोग्य असो किंवा शारीरिक आरोग्य पण, कारण बऱ्याच रिसर्च आणि संशोधनातून हे सिद्ध झालंय की झोपेवरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत, शारीरिक आणि मानसिक पण. तर हे त्या दृष्टीनं खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे हा एक चेंज सुद्धा भरपूर मोठा बदल घडवू शकतो. त्याचबरोबर आपल्याला म्हणजे माहीत असेल की आपल्याकडे जर सगळ्यात अंडररेटेड आणि अंडर युज्ड जर कोणता अँटी डिप्रेसंट असेल तर तो आहे व्यायाम. बरोबर. कारण आपल्याला बऱ्याच लोकांना माहित आहे की व्यायाम करायला पाहिजे, पण आपण बऱ्याचदा त्या गोष्टीला तेवढं महत्व देत नाही. पण आपल्याला जर आपण व्यायाम केला, जर ज्यांनी केला असेल, ज्यांनी 1 महिनाभर कंटिन्यू जर व्यायाम केला, एक साधं अर्धा तास जरी दिवसातून केला, तरी त्यांना जाणवायला लागतं की त्यांच्यामध्ये बरेचसे केमिकल बदल दिसून येतात, जे आपल्याला फीलगुडवाले हार्मोन्स आहेत किंवा केमिकल जो म्हणतो आपण, सेरोटोनिन असेल, डोपामिन असेल, नॉरएपिनेफ्रिन, हे सगळे केमिकल्स त्यामुळे त्याचं प्रमाण शरीरामध्ये वाढतं आणि आपोआपच आपला मूड चांगला होतो, आपोआप आपलं मन कॉन्फिडन्सनं भरून येतं
आणि ती ऊर्जा आपली कंटिन्युअस टिकून राहते. तर त्यामुळं एक्सरसाइज हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हे केलं तर आपल्याला नक्कीच आपल्या मानसिक आरोग्यामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. त्यानंतर आपण बघितलं तर रुटीन असणं गरजेचं आहे. जसं मगाशी मी म्हटलं की अनिश्चितता एक हे कारण आहे, खूप महत्वाचं ताणतणावाचं कारण आहे. तर अनिश्चितता मेंदूला बिलकुल आवडत नाही. त्यामुळं जर आपलं सकाळी उठणं, सकाळी आवरणं, जेवण, काम करणे ह्या गोष्टींचं जर रुटीन असेल, फिक्स टायमिंग, येस तर ते आपल्या मेंदूला खूप आवडतं आणि त्यामुळं आपल्याला मेंदू खूप फ्रेश राहतो आणि त्या निमित्तानं आपलं सगळं मानसिक आरोग्य एकदम चांगलं राहू शकतं. म्हणजे आपण 3 गोष्टी हायलाईट करून सांगितल्यात. पहिली म्हणजे झोप पुरेशी पाहिजे, त्याच्यानंतर व्यायाम असलाच पाहिजे, बरोबर, आणि तुमच्या सगळ्या गोष्टी खाणं, झोपणं, काम करणं त्याच्या फिक्स टायमिंग असलं पाहिजे. आता हे आपण सांगतोय नॉर्मल लोकांसाठी. डॉक्टरांचे पेशंट असतात का तुमच्याकडे? म्हणजे आपण डॉक्टर तर लोक सांगतात, सल्ला देतोयच आपण, बरोबर, पण डॉक्टर पेशंट त्यांना पण जसं इमर्जन्सीमध्ये काही जण काम करत असतात, बरोबर, मग त्यांना रात्रीची झोप कधी कधी पुरेशी नाही मिळत, बरोबर. मग त्यांच्यासाठी आपण काही सल्ला देऊ शकतो त्यांना? हो, नक्कीच. कसं आहे की डॉक्टरांच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे काही लोकांना इमर्जन्सी ड्युटी आणि ह्या गोष्टी असतात, पण त्या असून पण जर आपलं जे टाइम टेबल आहे त्यातून पण थोड्या गोष्टी म्हणजे जसं आपलं झोप नियमित केली, जरी ते टायमिंग नसलं तरी ॲटलिस्ट दुसरं टायमिंग का असेना पण त्यात पण प्रॉपर झोप घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपलं रुटीन त्यानुसार फिक्स करणं गरजेचं आहे आणि त्याचसोबत स्वतःसाठी अर्धा ते 1 तास देणं खूप गरजेचं आहे. मग ते तुम्ही एक्सरसाइजला द्या किंवा तुमचं जे काही आवडतं हे असेल, मनोरंजन असेल किंवा तुमचा काही एखादा छंद असेल तर तो जोपासला तरी माणूस बऱ्यापैकी रिलॅक्स होऊ शकतो. ओके सर, मग आपण निगेटिव्ह थॉट्स किंवा सतत येणारे विचार हे कसे लांब ठेवू शकतो आणि निगेटिव्ह थॉट्स पासून स्वतःच्या मनाला किंवा माइंडला कसं दूर ठेवू शकतो? तर आता ह्याबद्दल जाणून घेताना आपण एक हे करूया की थॉट्स नेमके येतात कसे हे बघूया आधी. आपल्याला माहित असेल आपलं मेंदू आपलं पूर्ण शरीर कंट्रोल करतो, आपले सगळे विचार कंट्रोल करतो. प्रत्येक अवयवाला सिग्नल पाठवण्यासाठी वेगवेगळे न्यूरो ट्रान्समिटर्स यूज होतात, ज्याला आपण रासायनिक जे केमिकल असतं, रसायन असतं ते वेगळे असतात, सेरोटोनिन, डोपामिन. तर जेव्हा आपल्याला समजा एखादा काही ताणतणाव निर्माण होतो तर त्याचा इफेक्ट मेंदूवरती झाल्यामुळं ह्या केमिकल्समध्ये बॅलन्स कमी जास्त होतो आणि तेव्हा आपल्याला असे नकारात्मक विचार यायला लागतात. पण नॉर्मली सुद्धा आपण जर बघितलं तर दिवसामध्ये साधारण 80,000 विचार आपल्याला रॅन्डमली येत असतात. बापरे. हा, आणि त्यातले पण जवळपास 80% विचार हे निगेटिव्हच असतात. ओके. त्यामुळं पहिल्यांदा हे समजायला पाहिजे की जे विचार येतात तो विचार म्हणजे आपण नाही आहे. हा विचार येतोय तो केमिकलच्या बॅलन्स कमी जास्त झाल्यामुळे. त्यामुळे बऱ्याचदा आपण काय चूक करतो की विचार म्हणजेच आपण आहे असं समजतो आणि हे विचार काल्पनिक असतात हेच विसरून जातो. ह्या विचारांना आपण जगतो वास्तविकतेमध्ये आणि विचार असतात काल्पनिक, पण ह्या विचारांना आपण वास्तविकतेमध्ये रिस्पॉन्स द्यायला चालू करतो. आणि हळूहळू काय होतं, आपण जसा रिस्पॉन्स देतो, जसा एखादी खराब गोष्ट घडली आणि त्यानंतर आपल्याला जर वाईट विचार आला, समजा आपण एखाद्या ठिकाणी काम करतोय आणि काम करत असताना आपलं काहीतरी काम चुकलं तर बॉस आपल्याला जर खवळलं किंवा काहीतरी बोलले तर त्यानंतर साहजिकच आहे की आपल्याला निगेटिव्ह विचार येतील. मग ज्यावेळी असे नकारात्मक विचार येतात त्यामुळं आपला मूड पण खराब होतो आणि मूड खराब झाल्यामुळं काय होतं की आपण आपलं जे काम चालू असतं त्यावरती अजून परत फोकस आपला कमी होतो आणि पर्यायानं काय होतं की परत अजून आपण त्याच चुका किंवा वेगळ्या चुका करतो आणि परत ते आपल्या बॉसला लक्षात येतं. मग त्यांना कळल्यानंतर परत ते त्याच्यापेक्षा जास्त जोराने ओरडा करतात. तर हे असं दुष्टचक्र चालू होतं. त्यामुळं आपल्याला निगेटिव्ह विचारांबद्दल एक समजलं पाहिजे की काहीतरी खराब झाल्यानंतर निगेटिव्ह विचार येऊ शकतो, बट सगळेच विचार खरे नसतात किंवा निगेटिव्ह विचार खरेच नसतात. आपण वास्तविकतेत जगतोय,
त्याच्यामुळं मूड खराब करून घेणं किंवा ह्या गोष्टी काही उपयोगाच्या नाही आहेत, तसं आपण करत गेलं तर त्या दुष्ट चक्रात आपण फसणार आहे. त्यामुळं त्याला प्रकर्षानं त्याचा रिस्पॉन्स देणं टाळलं पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आपण हे करू शकतो की ती गोष्ट स्वीकारली, समजा म्हणजे परिस्थिती स्वीकारली की समजा हा माझी चूक झाली आहे आणि चूक झाली होती त्यामुळे बोलले असतील, असं आपण सकारात्मक दृष्टीनं त्या विचाराला जर रिप्लेस केलं तर आपला मूड तेवढा खराब होणार नाही. आणि तेवढा मूड खराब झाला नाही तर पर्यायानं आपण फोकस करू शकू कामावरती. आणि परत होणाऱ्या चुका जर टाळल्या तर आपण आपोआप त्या गोष्टी परत परत रिपीट होणं, त्या चक्रातून आपण बाहेर पडू शकतो. तर याचबरोबर अजून आणखी काय करू शकतो आपण, तर आणखीन एक उदाहरणानं समजूया. समजा आपल्याकडे पाहुणे येत असतात. काही पाहुणे आपले आवडते असतात, काही आपले ना आवडते असतात. शक्यतो असं असतं की आईकडचे असतात ते थोडे आवडते असतात आणि कधी कधी वडिलांकडचे ना आवडते असतात. म्हणजे तसं काही आपल्याला डिस्क्रिमिनेशन करायचं नाही आहे, पण एक गमतीचा पार्ट म्हणून सांगितलं. पण आपल्याला माहीत असेल, जेव्हा आपल्याकडे आवडते पाहुणे येतात तेव्हा आपण त्यांचं स्वागत, आदरातिथ्य एकदम त्या जोशात आणि जोमानच करतो. त्यांना काय हवं नको विचारतो, का सगळे त्यांची काळजी घेतो. पाहुणचार एकदम चांगला व्हायला पाहिजे असं आपलं हे असते. आणि त्यामुळे काय होतं की ज्यावेळी ज्यावेळी आपण असं चांगलं त्यांना रिस्पॉन्ड करतो तेव्हा परत परत ते येत राहतात, म्हणजे ठराविक अंतराने येत असतात ते. पण जेव्हा आपले नावडते पाहुणे कधी कोण असतील आणि जर येतात, त्याला आपण काय करतो की जेवढं आवडत्या पाहुण्यांना जेवढ्या प्रेमानं किंवा आदरातिथ्यानं, आपुलकीनं आपण जे करत असतो त्या गोष्टी आपण तेवढ्या करत नाही. लवकर घरातनं बाहेर जाईल. त्याला काय, त्यासाठी काय करतो आपण, कमीत कमी रिस्पॉन्स करतो. त्यांनी बोललं तरी पण आपण 1-2 शब्दात किंवा असं शॉर्ट मध्ये त्याला आपण हे करतो. म्हणजे थोडक्यात काय करतो की रिस्पॉन्स आपण कमी देतो. आणि त्यामुळे काय होतं, तरी पण 1-2दा किंवा काही कालानं ती येतात, बट हळूहळू काय होतं की त्यांची यायची ती वारंवारता कमी होते आणि कालांतराने ते बंद होतात. निगेटिव्ह थॉट्सचं पण तसंच आहे. जर आपण त्यांचं स्वागत केलं, त्यांना या म्हटलं तर ते तिथंच राहतील आणि परत परत येत राहतील. पण जर आपण त्यांना रिस्पॉन्स कमी दिला तर नक्कीच आपण ते कालांतरानं कमी होतं. सर, जसं आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये महिला, फिमेल एक महत्वाचा रोल प्ले करत असतात. भले ती आई असू दे, बायको असू दे, आजी असू दे. महिलांचं फिजिकल हेल्थ व्यवस्थित असणं खूप जास्ती महत्वाचं आहे, पण त्या मेंटली सुद्धा हेल्दी असणं खूप जास्ती गरजेचं आहे. बरोबर. सर, महिलांमध्ये ओव्हर थिंकिंग खूप जास्त प्रमाणावरती दिसून येतं. ते कसं कमी करता येईल किंवा ते कसं बंद करता येईल? आता या गोष्टीचा आपण शोध घेताना हे बघूया की नेमकं काय कारण आहे की ज्याच्यामुळे महिलांमध्ये इतकं ओव्हर थिंकिंग आणि इमोशनल लोड का असतोय. तर त्यांच्यावरती घर असेल, कुटुंब असेल, मुले असतील, त्यांचं करिअर किंवा वर्क असेल, त्याचबरोबर इतर भरपूर जबाबदाऱ्या त्यांच्यावर ॲट अ टाइम असतात, एकाच वेळी असतात. आणि त्यामध्ये बऱ्याचदा आपण बघतो की महिला या थोड्या संवेदनशील असतात, थोड्या भावनिक पण असतात. आणि त्यामुळे त्यांना असं होतं की आता एक उदाहरण द्यायचं झालं तर मागच्याच आठवड्यामध्ये माझ्याकडे अशीच एक गृहिणी आली होती आणि ते माझ्याकडे ह्यासाठी आली होती की त्यांना थोडंसं अँझायटीसारखा किंवा चिंतेसारखा थोडासा त्रास होत होता. आणि जेव्हा मी हिस्ट्री घेतली तर मला असं आढळून आलं की त्यामध्ये असं कोणतंच काही वेगळं कारण दिसत नाही आहे. तर त्यांची स्वतःबद्दल असणाऱ्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षाच इतक्या होत्या की त्यांना सगळीच जबाबदारी घ्यायची होती. म्हणजे एकाच वेळी की घराची पण, मुलाची, हजबंडची, आपल्या कामाची. मग एकाच वेळी जर एवढी जबाबदारी एका व्यक्तीवरती येत असेल तर ते प्रॅक्टिकली कुठंतरी मिसमॅच होतं आणि त्यामुळं साहजिकच त्यांच्यावरती ताणतणाव वाढतो. आणि त्यातून काय झालं होतं की त्यांना ती लक्षणं निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांना असं कुठंतरी वाटत होतं की मीच कुठंतरी कमी पडते. तर ही भावना खूप त्यांना म्हणजे सारखी सतावत होती की कुठंतरी माझ्यातच काहीतरी कमी आहे आणि माझ्याचमुळं काहीतरी अडचण निर्माण होते. तर ह्यासाठी समजायला पाहिजे की सगळीच जबाबदारी आपण घेता कामा नये. प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक व्यक्तीला मर्यादा असतात आणि त्याच मर्यादा लक्षात घेऊन आपण काम केलं पाहिजे.
सर, महिलांनी मग ह्या सगळ्या म्हणजे मानसिक आरोग्य स्वतःकडचं नीट ठेवण्यासाठी स्वतःसाठी वेळ काढणं किती गरजेचं आहे? खूप गरजेचं आहे. आता म्हणजे ऍक्च्युली मगाच्या प्रश्नाचं उत्तर यात दडले, म्हणजे तुमच्या याच्यामध्ये या प्रश्नामध्ये, की महिलांना गिल्ट फ्री वेळ काढणं जमतच नाही. त्या स्वतःसाठी जगतच नसतात. प्रत्येक क्षणी त्या मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, इतर सगळ्या गोष्टींसाठी ते वेळ देतात, पण स्वतःसाठी बिलकुलच देत नाहीत. त्यामुळं त्या गोष्टीचा त्याच्यावरती नक्कीच परिणाम होतो. आणि त्यांना एक गोष्ट असते की नाही म्हणायला जमत नाही. म्हणजे कोणी काही काम सांगितलं की त्यांचं असं कधी येणार नाही की नाही, मी नाही करणार किंवा मला नाही जमत, आता तुम्ही करा. ते दुसरं काम जरी करत असतील तरी ते करून त्यातच टाइम ऍडजस्ट करून ते पण काम करायचा प्रयत्न करतात. आणि नक्कीच कुठंतरी मग तो समतोल राहत नाही आणि त्यामुळे त्यांना हे होतं. त्यामुळं योग्य वेळी नाही पण म्हणलं पाहिजे, ते त्यांना शिकायला पाहिजे. त्याचबरोबर स्वतःसाठी वेळ तर अत्यंत महत्त्वाचा आहेच. त्याचबरोबर त्यांनी स्वतःच्या गोष्टींसाठी, म्हणजे जसं एखादा छंद जोपासला पाहिजे, मनोरंजनाच्या गोष्टी असतील तर त्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून रुटीनमध्ये त्यांच्या जे आपण म्हणतो कायदा आपल्याला असं वाटतं की सतत एकसारखंच जर आयुष्य असेल तर त्याला आपण मोनोटोनी म्हणतो, मोनोटोनस झालंय आयुष्य. त्यामध्ये कुठंतरी त्यांनी ब्रेक करणं गरजेचं आहे. आणि तसं जर केलं, मध्ये मध्ये थोडंसं रिलॅक्सेशन केलं, त्यांना असं वाटतं की म्हणजे रेस्ट म्हणजे काही गरजेचीच नाही, हो, किंवा रेस्ट म्हणजे लक्झरी असं समजतात. बट ती लक्झरी नाहीये, ती एक गरज असते. कारण जर तुम्हाला पुन्हा नव्यानं काम करायचं असेल तर रेस्ट घेणं, विश्रांती घेणं हे खूप गरजेचं आहे. तर ते त्यांनी जर ह्या गोष्टी थोड्या केल्या तर बऱ्यापैकी त्यांना चांगलं वाटू शकतं. सर, जसं महिलांच्या मानसिक आरोग्याबद्दल झालं, बरं. पण पुरुषांबद्दल कुणी नाही बोलत आहे. बरं. आणि जसं आता वेगवेगळे सर्वेज येत आहेत, त्याच्यामध्ये पुरुषांची जी मेंटल हेल्थ आहे ती एकदम असं डिझास्ट्रस आहे. तर पुरुषांच्या मानसिक आरोग्याबद्दल किंवा त्यांना अजून जास्ती त्यांचं मन स्ट्रॉंग करण्यासाठी आपण काय सांगू शकतो? आपल्याकडे असं म्हणजे आपण लहानपणापासून ऐकत असतो की म्हणजे आपल्याला असं प्रचलित आहे की मर्द को कभी दर्द नाही होत. म्हणजे मर्द आहे म्हटल्यावर त्याला काहीच दुःख नाही, काहीच वेदना नाहीत, असं एक म्हणजे समजलं जातं. किंवा जर कधी लहानपणी रडलं, तू मुलगी आहेस का रडायला, बरोबर, काय झालं तुला रडायला, बरोबर, मर्दासारखं मर्द आहेस आणि रडतोयस कशाला, असं म्हणजे अशा गोष्टी होतात. म्हणजे लहानपणापासूनच असं एक बाळकडू पाजलं जातं की पुरुषांना कमजोर राहणं किंवा ही कमजोर आहे, रडणं किंवा असं काही दुःख असणं ही कमजोरी असं आपल्या मनावर बिंबवलेलं आहे. आणि त्यामुळं काय होतं की पुरुष ह्या गोष्टी सगळ्या आतमध्ये ठेवतात, सगळ्या भावना दाबून ठेवतात. आणि त्यामुळं काय होतं की ते कुठं व्यक्तच होत नाहीत. आणि ह्या भावना दाबून ठेवल्यामुळं त्याचा कधी ना कधी उद्रेक होतो. हा जो उद्रेक आहे तो म्हणजे कसा आहे की समजा आपण आपल्या घरामध्ये कुकर असतं आणि कुकर असतो, त्यामध्ये आत प्रेशर वाढत असतं आणि प्रेशरमध्ये त्या गोष्टी शिजत असतात. पण समजा जर त्या प्रेशरला शिट्टीच नसती तर काय झालं असतं? आपल्याला कधी समजलंच नसणार किंवा ते कुकरचं नक्कीच जसं प्रेशर आतमध्ये वाढून ब्लास्ट होणार आहे. हो. त्यामुळं की ते प्रेशर जो वॉल आहे तसा वॉल आपल्यात पण पाहिजे. म्हणजे जर पुरुष जर वेळोवेळी त्यांच्या भावना जर व्यक्तच केल्या नाहीत तर त्या कुठंतरी आतमध्ये दाबून राहून त्याचा उद्रेक होणं म्हणजे साहजिकच आहे. आणि तो ब्लास्ट झाल्यानंतरच आपल्याला समजते की ही व्यक्ती खूप याच्यातून जाते. तर म्हणून ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की व्यक्त होणं खूप गरजेचं आहे. जसं की फक्त व्यक्त होताना ही काळजी घेतली पाहिजे की ती व्यक्ती थोडी ट्रस्टवर्दी असेल, म्हणजे नाहीतरी आपण बऱ्याचदा कसं करतो की आधी व्यक्त होतो आणि बऱ्याचदा परत कळतं की ती व्यक्ती त्या गोष्टीचा वापर परत करून घेते. तर त्या ह्यानं जेन्युइन आपले मित्र असतील तर तिथं आपण व्यक्त झालं पाहिजे. आपण वेगवेगळे मार्ग शोधण्यापेक्षा हा मार्ग शोधला तर नक्कीच त्यातून आपल्याला म्हणजे फायदा होऊ शकतो पुरुषांना. सर, मग पुरुषांसोबत जेव्हा मेंटल हेल्थ इश्यूज यायला चालू होतात, बरोबर, त्यांनी मग मदत कोणाकडे घ्यायची? नक्कीच खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. कारण बऱ्याचदा आपल्याला लक्षणं असतात पण नेमकं लक्षात येत नाही की नेमकी मदत कुणाची घ्यायची.
तर यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की जेव्हा सौम्य स्वरूपाची लक्षणं असतात तेव्हा आपण नक्कीच काउन्सिलिंगसाठी काउन्सिलर किंवा जे समुपदेशक असतात सायकोलॉजिस्ट त्यांची मदत घेऊ शकतो. पण जर मध्यम किंवा त्यापेक्षा जास्त म्हणजे तीव्र स्वरूपाची जर लक्षणं असतील किंवा स्वतःच्या जीवाला किंवा इतरांना काही त्यामध्ये धोका निर्माण होईल असं वाटत असेल तर नक्कीच तेव्हा सायकॅट्रिस्ट म्हणजे मनोविकार तज्ज्ञांची मदत आपण घेतली पाहिजे. पण जसं बघितलं आपण की ही मदत तेवढी घेतली जात नाही. कारण मला ह्यावरून एक आठवलं की गेल्या वर्षी माझ्याकडे एक गृहस्थ आले होते. ते साधारण गेले 10 ते 12 वर्षापासून एका त्रासाने ग्रस्त होते. ते जेव्हा मिलिटरीमध्ये होते तेव्हा त्यांना असा त्रास चालू झाला की घरातून किंवा रूममधून बाहेर पडलं की त्यांना कोणाला तरी सोबत घेऊन बाहेर पडायला लागायचं. नसेल तर त्यांना एकदम छातीमध्ये धडधड होणं, बेचैन होणं, अस्वस्थ वाटणं, श्वास घ्यायला त्रास होणं, असा एकदम भयानक त्रास त्यांना चालू व्हायचा. पण त्यांना हे लक्षात आलं की कुठंतरी हा काहीतरी मानसिक विषयाशी निगडीत त्रास आहे. आणि त्यामुळं त्यांनी काय केलं की 6 महिने तसं बघितलं. पण त्यांनी तिथून स्वेच्छानिवृत्ती घेतली की त्यांना बाहेर पडणं मुश्किल होतं. प्रत्येक वेळी कोणाला तरी घेऊन पडायला लागत होतं. नाहीतरी फार त्रास व्हायचा आणि बरेच थोडेसे त्रास होते त्यांना. पण त्यांनी कुणालाही ही गोष्ट सांगितली नाही. इवन घरी पण त्यांनी काय ह्याबद्दल वाच्यता केली नाही. आणि त्यानंतर ते निवृत्ती घेऊन इकडं आले आणि इकडं आल्यानंतर पण गावी पण त्यांना सेम त्रास होता. त्यामुळं 10-12 वर्ष ते बऱ्याच ठिकाणी फिरले गेले पण कुठंच त्यांना त्याचं समाधान भेटलं नाही. आणि त्यांनी जिथं जायला पाहिजे तिथं ते गेलेच नाहीत. पण त्यांच्या सुदैवानं त्यांना असंच एका गृहस्थाशी बोलता बोलता त्या गृहस्थाने त्यांना सांगितले की अशा ठिकाणी मी उपचार घेतल्यानंतर मला ठीक वाटलं, असा मला त्रास होता. त्यावेळी त्यांना वाटलं की नाही मला पण एकदा मी प्रयत्न तरी करतो. आणि त्यावेळी अक्षरशः 12 वर्षानंतर ते माझ्याकडे आले. म्हणजे 12 वर्ष आयुष्यातली त्यांनी त्या गोष्टीमध्ये अक्षरशः वाया घालवली. म्हणजे ते एकतर स्वतः सफर झाले आणि त्यामुळं त्यांच्या कार्यक्षमतेवरती पण त्याचा परिणाम झाला. त्यांच्या वैयक्तिक जे त्यांचे नातेसंबंध आहेत त्यावरती पण परिणाम झाला. आणि त्यानंतर अक्षरशः 1 ते 2 फॉलोअपमध्ये ते स्वतः तिकडून मिरजला गाडीवरती आले. म्हणजे एकटेच. म्हणजे त्यांना त्यावेळी असं वाटलं की मी 12 वर्ष कशाला घालवली. म्हणजे विनाकारण माझा एवढा लॉस झाला. मला जर ही गोष्ट आधीच माहीत असती, अशी कल्पना असती तर नक्कीच मी अजून खूप पुढे गेलो असतो. मी त्यांना म्हटलं असं काही नाहीये, आहे ते पण काय देर आहे दुरुस्त आहे, काहीच अडचण नाहीये. म्हणजे अशा म्हणजे घटना सुद्धा किंवा अशी उदाहरणं पण आहेत. त्यामुळं पुरुषांमध्ये विशेषतः ते खूप मदत घ्यायला पाहिजे पण आपण घेत नाही. घेतली तर नक्कीच आपला पुढचं होणारं नुकसान टाळू शकतो आणि भविष्य आपलं आपण त्या ठिकाणी उज्ज्वल करू शकतो. सर, काही लोकांना अचानक अँझायटी किंवा झोपायच्या वेळी जसं भीती, छातीत धडधडणं, हे अशा भीती वाटायला चालू होतात. मग त्यांचं ते सगळ्याच गोष्टी संभ्रमात सगळ्याच बिघडून जातात. बरोबर. मग अशा भीतीदायक प्रसंगी आपण त्यांना कोणते छोटे एक्झरसाइज सांगू शकतो का, ज्याच्यामुळे मे बी ते तेवढ्यापुरतं त्यांची झोप होईल कम्प्लीट किंवा ती तेवढ्यापुरतं त्यांची भीती कमी होईल? बरोबर. नक्कीच. ह्यावेळी ज्यावेळी असा त्रास होतो हा खरं तर जेव्हा त्या व्यक्तीला होतो तेव्हा अगदी जीव घेणा वाटतो. त्यांना आता असं वाटतं की आता यातून मला काहीतरी हार्ट अटॅक येईल किंवा काहीतरी हृदयविकार होईल किंवा जे पण होईल पण आयुष्याचा शेवट होईल, अशी म्हणजे एकदम आणीबाणीची परिस्थिती त्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होते. त्यावेळी सुचतच नाही, जसं तुम्ही म्हणाला की नेमकं करायला काय पाहिजे. तर अशा वेळी बाकी गोष्टी तर आपण फार काही करू शकत नाही. पण एक गोष्ट केली की थंड पाण्यानं आपलं तोंड जरी धुतलं तरी ही एक सिंपल ट्रिक जरी केली तरी बऱ्यापैकी आपले जे विचार आहेत किंवा त्रास आहे त्याच्यावरून डिस्ट्रॅक्शन होऊन आपल्याला तात्पुरता का होईना रिलीफ भेटू शकतो. त्याचबरोबर अजून बऱ्याच टेक्निक्स आहेत की आपण डीप ब्रिदिंग म्हणतो की ज्याला खोल श्वास घेणं म्हणतो. ती पण एक टेक्निक आपण यूज करू शकतो. त्यामध्ये आपण असं करू शकतो की पहिल्यांदा 4 सेकंदासाठी श्वास पूर्णपणे आतमध्ये खोल श्वास घेऊ शकतो आणि त्यानंतर 4 सेकंदासाठी तो श्वास तसाच पकडून ठेवायचा आणि पकडून ठेवल्यानंतर
हळूहळू एक 6 सेकंदासाठी तो श्वास पूर्णपणे बाहेर हे करायचा. जर अशा 2-3 सायकल जरी आपण केल्या तरी जी सिस्टीम आपली ऍक्टिव्ह झालेली असते, म्हणजे याला आपण पॅनिक अटॅक्स किंवा अँझायटी किंवा सिव्हिअर अँझायटी म्हणतो. तर याचं कारणच ते आहे की आपल्या शरीरामध्ये तशा 2 सिस्टीम असतात. एक सिम्पॅथेटिक सिस्टीम असते आणि एक पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम असते. आणि असं झाल्यानंतर सिम्पॅथेटिक सिस्टीम नावाची सिस्टीम ऍक्टिव्ह झाल्यामुळं आपल्याला धडधड होणं, बेचैनी होणं, अस्वस्थ वाटणं, घाम सुटणं अशा गोष्टी होतात किंवा झोप न लागणं. तर त्या गोष्टीला नॅचरली नैसर्गिकरित्या कंट्रोल करायला किंवा कोऑर्डिनेट त्याच्यासोबत हे करण्यासाठी पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम असते. ती सिस्टीम आपण ह्या गोष्टींमुळे ऍक्टिव्ह होते, डीप ब्रिदिंगमुळं. आणि त्याचं आपल्याला हे जर आपण ह्या अॅक्यूट कंडिशनमध्ये पण करू शकतो आणि नंतर पण त्याचा यूज करू शकतो, जेणेकरून असे अटॅक्स येणारच नाही. आणखी यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जसं सोशल मीडियावरती जशा गोष्टी आपण बघतो, मग जसं सांगितलं तसं प्रत्येक गोष्टीमध्ये आपण तुलना करतो, आपली स्वतःची आणि इतरांची. आणि आपण स्वतःची रिअल लाईफमध्ये तुलना इतरांच्या रिअल लाईफशी करत असतो. बरोबर. म्हणजे आपली कुठेतरी गफलत होते. रिअल आणि रिअल लाईफ दोन्ही वेगळ्या आहेत हे समजायला पाहिजे, पण आपण तसं करत नाही आणि त्यामुळं तो इनर पीस कुठंतरी आपला हरवतोय. हो. त्याचबरोबर आपण बऱ्याचदा असं करतो की प्रत्येक गोष्ट परफेक्ट असायला हवी, म्हणजे कारण पिअर प्रेशर आहे आजकाल. म्हणजे आपल्याकडे प्रत्येक गोष्ट असायलाच हवी, प्रत्येक गोष्ट म्हणजे अशासारखीच हवी, हीच हवी. तर ह्या गोष्टीमुळे पण कुठंतरी आपलं इनर पीस गडबड होऊन जातं आणि ते जरी आपण टाळलं तरी बऱ्यापैकी आपण ह्या गोष्टींना टाळू शकतो. त्याचबरोबर साध्या गोष्टी म्हणजे अगदीच प्राणायाम असेल किंवा ध्यानधारणा, म्हणजे एक 10 मिनिटं जरी दररोज ध्यानधारणा केली तरी आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे सेल्फ अवेअरनेस जो आपण म्हणतो त्या गोष्टी जागृत होऊ शकतात. आणि त्यातून आपल्याला लक्षात येतं की आपण काय करतोय, कशासाठी करतोय, आपल्यामध्ये काय गोष्टी चाललेल्या आहेत. आणि त्यातून आपल्याला नक्कीच इनर पीस नक्कीच आपलं मजबूत होऊ शकतं. म्हणजे सर स्वतःसोबतचा संवाद खूप जास्त महत्वाचा आहे. नक्कीच संवाद हा खूप महत्वाचा आहे, पण तो स्वतःसोबत असला पाहिजे सगळ्यात आधी. सर, काही जणांची एक वेगळीच समस्या असते, म्हणजे पैसा आहे, गाडी आहे, घर आहे, पण मानसिक शांतता नाही आहे अजिबात. मग त्यांना काय सांगू शकतो आपण? तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे की असं सगळ्याकडे, म्हणजे काही लोकांकडे सगळंच असतं, संपत्ती आहे, पैसा आहे, पॉवर आहे, पद असतं, पण ह्या सगळ्या गोष्टी एक वेगळ्या अँगल घेऊन येतात. पण आपलं मन आणि आपलं आत्मिक समाधान हे खूप वेगळं आहे. हे या गोष्टींवरती अवलंबून नाहीच आहे. आपण फक्त सुखाच्या मागं लागलो, बरोबर. तर आपण स्वतः अंतर्मुख होऊन जर विचार केला तर आपले जे जवळचे नातेसंबंध आहेत, आपले वैयक्तिक नातेसंबंध, आपलं आरोग्य, आपल्या घरच्यांचं आरोग्य, आपल्या घरच्यांशी संबंध, आपले समाजामध्ये असलेले संबंध, ह्या सगळ्या गोष्टींवरती जास्त आपल्या मनावरती या गोष्टींचा प्रभाव आहे, रादर दॅन की आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळं आपण ती कुठंतरी गफलत करतोय की ती गोष्ट मिस होते आणि आपण वेगळ्याच गोष्टींच्या मागं लागलोय. आणि त्यामुळं त्या भेटून पण आपल्याला आतून असं सुख समाधान लाभत नाही असं दिसतं. म्हणजे ह्या सगळ्या समाधानासाठी सुद्धा स्वतःसोबतचं एक कन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण गरजेचं आहे. नक्कीच स्वतःशी आपण संवाद साधायलाच पाहिजे. मला तर असं वाटतं की दिवसातून किमान 10 मिनिटं तरी आपण एकांतात असा वेळ घालवला पाहिजे की जिथं आपण एकटेच असू, आजूबाजूला कोणी नसेल, शांतता असेल आणि आपण आपल्या मनाला शांतपणे विचारायचं की आपण काय आहे, आपण काय करतोय, आपल्याला काय हवं आहे. ह्या गोष्टी जरी आपण केल्या तरी बऱ्यापैकी यातून आपल्याला त्याचं उत्तर सापडू शकतं. म्हणजे नवरा बायको जरी असलं तरी तो जो स्पेस द्यायचा आहे, बरोबर, वैयक्तिक स्पेस द्यायचा आहे, तो खूप जास्ती गरजेचा आहे. आजकाल तो भेटतच नाहीये, तो एकांत भेटत नाहीये, एकटेपणा आहे पण एकांत नाहीये. बरोबर सर, बरोबर. तर आपण तो शोधणं गरजेचं आहे. क्वालिटी टाइम असणं आवश्यक आहे. सर, आणखीन एक, बरेच जण बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना एक सल्ला देतात, मन घट्ट कर,
म्हणजे काहीतरी दुःखद घटना झाली असेल तरी पण सांगतात, किंवा कोणी पेपरमध्ये फेल झालं असेल तरी सांगतात. कोणत्याही सिच्युएशनमध्ये एक सल्ला असतो बरोबर. की मन घट्ट कर. हे मन घट्ट कसं करायचं? बरोबर, खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की मन घट्ट करणं म्हणजे मन दगड करणं आहे का, तर तसं बिलकुल नाही आहे. तर वादळामध्ये पण किंवा अडचणींमध्ये पण आपलं मन स्थिर ठेवणं आणि सांभाळणं हे म्हणजे मन घट्ट करणं आहे. यामध्ये आपल्याला जर असं कोणती परिस्थिती निर्माण झाली, जसं तुम्ही सांगितलं की कोणाचं काही झालं किंवा जवळच्या व्यक्तीचं असेल किंवा परीक्षेमध्ये अपयश आलं किंवा कोणतीही गोष्ट असेल, तर यामध्ये पहिल्यांदा हे लक्षात घ्यायला पाहिजे की ती गोष्ट आपण स्वीकारली. हा प्रॉब्लेम आहे, ही परिस्थिती निर्माण झाली आहे, जशी आहे तशी जर स्वीकारली, मनानं स्वीकार केला, तर ती अडचण बऱ्यापैकी कमी होते. आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये की ही अडचण आहे ती टेम्पररी आहे, तात्पुरते, हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. या जगामध्ये बदल सोडला तर कुठलीच गोष्ट परमनंट नाही आहे. बरोबर. फक्त बदलच परमनंट आहे. त्यामुळं आज जर अडचणीची परिस्थिती आहे, अडचण आहे, तर ती तशीच राहणार नाही. आणि समजा जर आपल्या अपयश आलंय किंवा आपल्या जवळचं कोणी आपण गमावलंय, तर ती जी वेदना आहे किंवा त्याचं इंटेन्सिटी म्हणतो आपण, तीव्रता आहे, ती तशीच राहणार नाही, हे समजून घ्यायला हवं. आज आहे तितकी आठवड्याने नसेल, आठवड्याने आहे तेवढी महिन्याने नसेल, आणि कालांतरानं आपण ती वेदना विसरून जाणार आहे. त्यामुळं त्या काळात फक्त स्वतःला टिकून राहण्याचं आपण एक हे करू शकतो. जसं समजा जर वादळ येतं, तेव्हा वादळामध्ये आपण बघतो की मोठमोठी झाडं पण पडतात, पण जी झाडं त्या परिस्थितीशी मिळवून जुळवून घेऊ शकतात, त्या वाऱ्यासोबत लवचिकता दाखवतात आणि साईडला तात्पुरती झुकतात, तात्पुरते थोडा पॉज घेतात, पण जेव्हा ते वादळ जाईल तेव्हा परत नव्यानं ते उभारू शकतात. जर फक्त तसं करणं म्हणजे मन घट्ट करणं, बाकी वेगळं काही नाही. बरोबर. म्हणजे मन कोणाचं जन्मता परिपूर्ण नसतं. बरोबर बरोबर. ते जसं जसं तुमचं आयुष्य पुढे जात जाईल, नक्कीच तसं तसं तुम्हाला त्याला घट्ट करावं लागेल. नक्कीच नक्कीच नक्की. म्हणजे चांगले विचार असतील, चांगला संवाद असेल, पॉझिटिव्ह थॉट्स असतील, चांगलं संभाषण असेल, तुमच्या आजूबाजूचा परिवार चांगला असेल, मित्र परिवार चांगला असेल, यांच्यासोबत राहून तुम्हाला त्या मनाला घडवायचं आहे. नक्कीच बरोबर. आज आपण बघितलं मानसिक आरोग्याबद्दल. आजच्या या कार्यक्रमातून एक गोष्ट तुमच्या नक्कीच लक्षात आली आहे की जितकी आपली फिजिकल हेल्थ इम्पॉर्टंट आहे, तितकीच मानसिक हेल्थ सुद्धा, म्हणजे आपलं मानसिक आरोग्य सुद्धा खूप जास्ती महत्त्वाचं आहे. मानसिक आरोग्य म्हणजे मनाची स्थिरता. मनामध्ये जे सैरभैर विचार येत आहेत त्यांना कंट्रोल करणं म्हणजेच मानसिक स्वास्थ्य असणं. जसं श्रीकृष्णानं भगवद्गीतेमध्ये सांगितलंय मनाच्या विचारांबद्दल, मनाचे विचार म्हणजे उधळलेल्या घोड्यासारखे असतात, आणि जोपर्यंत तुम्ही त्या घोड्यावरचा लगाम तुमच्या हातात घेत नाही, तोपर्यंत तुमचं मानसिक आरोग्य किंवा तुमचे विचार तुमच्या कंट्रोलमध्ये राहणार नाहीत. तुमच्या मेंदूमध्ये तुमच्यासाठी 86 अब्ज कामगार बसलेत. म्हणजेच तुमचे जे न्यूरॉन्स आहेत ते रोज तुमच्यासाठी काम करत आहेत आणि तुम्ही त्यांचे मालक आहात. तर तुम्ही या कामगारांना रोज नवीन काम लावा, रोज त्यांना पॉझिटिव्ह गोष्टींचा खुराक द्या, रोज त्यांना चांगले विचार खाऊ घाला, रोज चांगल्या वातावरणात तुम्ही मिसळा, आणि या कामगारांना तुम्ही एका दिशेने जर व्यवस्थित काम लावलं तर ते तुमच्यासाठी तुमचं मानसिक आरोग्य खूप जास्ती चांगलं बनवतील. आजच्या या कार्यक्रमातून तुम्ही हा संदेश स्वतःसाठी जसा घेतलाय तसाच तुमच्या कुटुंबामध्ये तुमची आई असेल, तुमची बायको असेल, तुमची आजी असेल, ह्या सगळ्या महिलांसाठी सुद्धा मानसिक आरोग्य खूप जास्ती महत्त्वाचं आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या, निरोगी राहा. भेटूयात पुढच्या अशा एका नवीन विषयासह आरोग्यवारीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.